थेट दृश्य अजित पवार आपल्याला दृश्यांमध्ये दिसतायत। माध्यमांशी अजित पवार काहीही बोललेले नाहीत, त्यांनी काहीही भाष्य केलेलं नाही, न बोलताच निघून गेलेले आहेत। मंत्रालयातली ही दृश्य आहेत। अजित पवार चंद्रकांत पाटील दिसतायत, हसन मुश्रीफ दिसतायत। नाशिक न्यायालयाच्या निकालानंतर मंत्री कोकाटे नॉट रिचेबल आहेत। माणिकराव कोकाटेंचा फोन काल रात्रीपासून लागत नाहीये। मंत्री माणिकराव कोकाटे आणि बंधू विजय कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि 10,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा कोर्टानं सुनावली आहे। मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट सुद्धा निघू शकतं। थोड्याच वेळात नाशिकच्या न्यायालयात सुनावणी सुद्धा होणार आहे। दरम्यान याच विषयी मुख्यमंत्र्यांना भेटले होते अजित पवार, पण बाहेर पडल्या ते काहीही बोलले नाहीत, माध्यमांशी संवाद साधला नाही आणि पुढच्या नियोजित कामाकरता ते निघून गेलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणि अजित पवारांची तब्बल 20-25 मिनिटं भेट झालेली आहे। मग नवाब मलिकांचा मुद्दा असो किंवा कोकाटेंचा मुद्दा असो, आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी आपण बोलूया। प्रणाली, काहीही बोलले नाहीत अजित पवार, निघून गेलेले आहेत, पुढे काय सांगाल? अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आजचा तो होता, तो म्हणजे माणिकराव कोकाटे या प्री कॅबिनेटसाठी उपस्थित राहतात का, परंतु प्री कॅबिनेट साठी आले नाही। चर्चा अशी होते आज जी काही त्यांची शिक्षा जिल्हा न्यायालयाने शिक्षा जिल्हा न्यायालयानं कायम ठेवलेली आहे आणि यावरच आता त्यांच्या विरोधात अटक वॉरंट सुद्धा निघेल अशा पद्धतीची जी मागणी करणारी एक याचिका पुन्हा नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली आहे। या मुद्द्यांवर आज चर्चा होईल असं सांगितलं जात। अजित पवारांच्या भेटीसाठी म्हणून मंत्रालयात आलेले नाही। आता कॅबिनेटला सुद्धा सुरुवात होणार आहे, याचा अर्थ ते कॅबिनेटला सुद्धा पोहोचणार नाहीत आणि त्यामुळे नक्की प्रणाली, आपण बघतोय की मंत्रालयामध्येच होते अजित पवार आणि असंही कळत होतं की ते मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटले। आता ते घाईघाईमध्ये कुणाच्या दालनातून बाहेर आले आणि न बोलताच निघून गेले पुढच्या त्यांच्या कामासाठी, तर नेमकं घडलं काय? अजित पवारांचं जे दालन आहे जिथे प्री कॅबिनेट बैठक सुरू होती, हसन मुश्रीफ, दत्तमामा भरणे आणि इतर जे काही मंत्री आहेत ते या बैठकीसाठी, नरहरी झिरवळ सुद्धा आपल्याला दिसले जे या प्री कॅबिनेटसाठी उपस्थित होते। याच बैठकीच्या दरम्यान माणिकराव कोकाटे सुद्धा येतील असं वाटलं होतं, परंतु प्रत्यक्षात मात्र माणिकराव कोकाटे अजून आलेच नाही। ते प्री कॅबिनेटला आले नाही, तसेच ते कॅबिनेटला सुद्धा येणार नाही, हे आता जवळपास स्पष्ट दिसतंय। कालपासून माणिकराव कोकाटे हे नॉट रिचेबल झाले आहे। अनेकांनी त्यांना फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, ते फोनवर उपलब्ध नाही आहेत। त्यांचं शासकीय निवासस्थान सुरूची त्या ठिकाणी सुद्धा ते नाही आहेत, तर त्यांचं आणखी एक निवासस्थान हे बांद्रा इथं आहे, त्याही ठिकाणी ते नाही अशी माहिती मिळते आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे नेमके गेले कुठे असा प्रश्न उपस्थित होत होता। माणिकराव कोकाटे आज अजित पवारांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात येतील अशी सुद्धा चर्चा होती, परंतु ते प्री कॅबिनेटलाही आलेले नाही आणि आता कॅबिनेटला सुद्धा ते उपस्थित राहणार नाही असं जवळपास स्पष्ट दिसतंय, कारण कॅबिनेट आता थोड्या वेळात सुरू होतीये। त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर अजित पवार यांची एक मोठी कोंडी ही माणिकराव कोकाटे यांच्या निमित्तानं आणि त्याचबरोबर नवाब मलिक यांच्या निमित्तानं झालेली बघायला मिळते। नवाब मलिक यांना जर तुम्ही मुंबईचं नेतृत्व देणार असाल तर महायुतीमध्ये त्यांच्याशी कोणी चर्चा करणार नाही अशा पद्धतीची भूमिका ही भाजप आणि शिवसेनेने घेतलेली आहे। तर मुंबईचं नेतृत्व हे नवाब मलिकच करतील यावर अजित पवार सुद्धा ठाम आहे। त्यामुळे नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून कुठेतरी महायुतीमध्ये मिठाचा खडा पडतोय असं दिसत आहे। तर दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा अजित पवारांची एक मोठी अडचण या ठिकाणी करून ठेवलेली आपल्याला बघायला मिळते। अगदी खरं आहे, अडचण झालेली आहे मात्र, आणि धन्यवाद तुर्तास आपण माहिती दिलीत प्रणाली त्याबद्दल। प्रणाली